गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण भेटून नव्हतो शकलो मंगळवारी, परंतु शुक्रवारी जेव्हा भेटलो होतो तेव्हा आपण 17व्या अध्यायातले पहिले 2 श्लोक शिकायचा प्रयत्न केला. आता आपण तिसऱ्या श्लोकापासून पुढे आपली यात्रा सुरू करू. सगळ्यात पहिले आपण प्रभुपाद काय म्हणतात सांगू आपल्याला बघू. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धा स एव स. स्मिताताई, टू द रेस्क्यू. आहे का तुम्ही इथे? स्मिताताई आज नाही आहेत बहुतेक. एनिवे, सो यू हॅव टू बेअर विथ मी देन. तर ह्याचा अर्थ असा आहे की ओ सन ऑफ भरत, अकॉर्डिंग टू वन्स एक्झिस्टन्स अंडर द व्हेरियस मोड्स ऑफ नेचर, one evolves a particular kind of faith. The living being is said to be of a particular faith according to the modes he has acquired. आपण मागच्या वेळेस जे बघितलं होतं ना की जशा प्रकारे आपली भावना असेल तशा प्रकारे आपण काम करू. म्हणजे समजा आपल्यामध्ये सत्वगुणाचं वर्चस्व असलं तर मग आपण ज्ञान मार्गावर सहजपणे जाऊ. सो इट विल बी अवर टेंडेन्सी, म्हणजे इट विल फील ॲट इज, यू विल फील ॲट इज. आपल्याला तिथे सहजता जाणवेल. समजा रजोगुण प्रधान आपण जर असलो तर आपल्याला कुठलं तरी काम करण्यामध्ये आनंद मिळेल किंवा त्याच्यामध्ये सहजता जाणवेल. आणि जर आपण तमोगुणामध्ये असलो तर मग आपल्याला आळस आवडेल. त्याच्यामध्ये विल फील एन्जॉयमेंट, तिथे आपली सहज प्रवृत्ती असेल. तर अशा प्रकारे जशा प्रकारची आपली श्रद्धा असेल, श्रद्धा म्हणजे कसं की अमुक काहीतरी केल्यामुळे मला सुख प्राप्त होईल, अशी समजा आपली श्रद्धा असली तर आपण त्या दिशेनी, त्या गुणाच्या दिशेनी वाटचाल करू. सो सत्वगुणी आपली श्रद्धा जर असली तर आपण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. वी विल ट्राय टू अंडरस्टँड द प्रिन्सिपल्स बेस्ड ऑन विच दिस वर्ल्ड वर्क्स. रजोगुणाकडे जर आपला कल असला तर मग बेस्ड ऑन दोज प्रिन्सिपल्स वी विल अंडरस्टँड हाऊ दिस वर्क्स अँड विल ट्राय टू वर्क इट इन ए सच वे दॅट इट इज ॲडव्हान्टेजेस फॉर अस. म्हणजे आपण काहीतरी कर्म करून त्यातून जे काही मिळवू त्याच्यामुळे आपल्याला कसं काय सुख मिळेल, आपला कसा फायदा होईल, अशा प्रकारचं काम आपण करू. रजोगुण. आणि तिसरी श्रद्धा तमोगुणी श्रद्धा म्हणजे की आराम केल्याने खूप मला बरं वाटतंय, आळसामध्ये मी वेळ घालवीन आणि तेच करीन मी. म्हणजे आय विल नॉट डू एनी युजफुल वर्क. म्हणजे माझ्याहीसाठी नाही आणि समाजासाठी तर नाहीच नाही. हो, समाजामध्ये समजा आपण चांगलं काम करतो म्हटलं तरी सुद्धा काहीतरी तर रजोगुण असायला पाहिजे ना. नुसतं तमोगुणी असून काय उपयोग आहे? तमोगुण जर जास्त असला तर आपण स्वतःसाठी काही करणार नाही आणि समाजासाठी काही करणार नाही. विनोबा काय म्हणतात बघूया. जसा स्वभाव तो ज्याचा, श्रद्धा त्याची तशी असे. श्रद्धेचा घडिला जीव, जशी श्रद्धा तसाची तो. आपल्या मनातली जशी श्रद्धा असेल, जशी भावना असेल, तसं आपल्याला जग पण दिसतं आणि तसंच आपल्याला सगळं आहे असं वाटतं. जाकी रही भावना जैसी, प्रभू मुरत तिनं देखी तैसी. मध्यंतरी मंजुताईंशी माझं बोलणं झालं होतं. तर त्या म्हटल्या की दादा तुम्ही ती गोष्ट सांगितली बुद्धाची, तर त्याच्यामध्ये बुद्धांनी ज्या माणसाचा रामावर खूप विश्वास होता, ज्याची श्रद्धा होती, त्याला सांगितलं की देव नसतो. तर असं करणं योग्य आहे का? आता ही सगळी कथा जी आहे ती बुद्धाच्या जीवनात तशी घडली होती किंवा नाही हे मला माहीत नाही आहे, परंतु त्या कथेचं तात्पर्य हे होतं की नुसती श्रद्धा, त्याला जर अनुभवाची जोड नसेल तर अंधश्रद्धा होऊ शकते. आणि सगळी श्रद्धा अंधच असते, परंतु या मार्गावर गेल्यामुळे
आपलं कल्याण होईल, हे अनेक लोकांनी, अनेक चांगल्या चांगल्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपण त्या मार्गावर जातो, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून, की हां, या मार्गाने गेल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे आणि आपलं नाही, सगळ्या समाजाचं पण कल्याण होणार आहे. गीतेमध्ये गीतेमध्ये जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं ते सत्य आहे. ह्याचा अनुभव आपल्याला आहे का? परंतु भगवंतानी सांगितलं असेल तेव्हा ते सत्यच असेल, ही श्रद्धा आहे. आणि ते सत्य सत्य आहे हे मी पडताळून बघीन माझ्या अनुभवातनं. त्या सत्याचा मला देखील अनुभव होईल. आत्ता नाही आहे, परंतु केव्हा तरी होईल. या श्रद्धेने जेव्हा आपण पुढे जातो, तेव्हा मग ती अंधश्रद्धा नसून आय वुड से डोळस श्रद्धा आहे, की आपल्यापेक्षा जास्त विद्वान लोकांनी हा मार्ग चोखाळलेला आहे. त्या मार्गावर गेल्यामुळे त्यांची जी मूळ समस्या आहे तिचं समाधान झालेलं आहे. मूळ समस्या काय आहे? मूळ समस्या आहे दुःखाची. मला दुःख होतं ना. समजा मी काहीच नाही केलं तर मला दुःख होईल. कशाचं दुःख होईल? मला भूक लागेल, मला तहान लागेल. हे लहान मूल बाहेर आल्याबरोबर रडतं का बरं? कारण की आत्तापर्यंत 9 महिने आईच्या पोटामध्ये श्वास घ्यायची गरज नव्हती. आईच्या शरीरातला जो ऑक्सिजन होता तो रक्तातनं बाळाला मिळत होता. परंतु बाहेर निघाल्यानंतर त्या बाळाला ऑक्सिजन कुठनं मिळेल? जर श्वास नाही घेतला तर ऑक्सिजन मिळणारच नाही. तर श्वास कोंडला किंवा बॉडी ऑक्सिजनेट झाली, म्हणजे माझ्या शरीरातल्या रक्ताचं प्रमाण, रक्तामधल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, तर आय विल फील सफोकेटेड. तर ते बाळ आईच्या पोटातून बाहेर निघालं आणि त्याची नाळ कापली की ते बाळ सफोकेट होणार. म्हणजे काय झालं? दुःख झालं. तर दुःख झालं की आपण रडतो, तर ते बाळ रडतं. रडलं की श्वास बाहेर फेकला गेला. बाहेर श्वास फेकला गेला की ते सायकल सुरू झालं. आपण पहिले श्वास बाहेर फेकतो, नंतर श्वास आतमध्ये जो येतो ना, तो निसर्गाच्या कृपेमुळे येतो. शेवटचा श्वास जेव्हा आपण सोडू, त्याच्यानंतर जर निसर्गाने असं ठरवलं की आता पुन्हा श्वास आत घेतला जाणार नाही, किंवा हे शरीर जे आहे ते त्या उपयोगाचं नाही आहे, किंवा त्याची क्षमता तशी नाही आहे आता, तर तो श्वास पुन्हा आतमध्ये जाणार नाही. मग हा देह गेला, नाही का? असं होईल. सो ही जी दुःख निवृत्ती आहे, त्या दुःख निवृत्तीसाठी आपण जे काही करतो ते करतो. तर पहिले श्वास घ्यावा असं वाटतं म्हणून श्वास घेतो. नंतर मग तहान लागते, भूक लागते, त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो. ही दुःख आहेत, ही या जगामधली दुःख आहेत. जर आपल्याला श्वास घेण्याची गरज नसती, पाणी पिण्याची गरज नसती, अन्न खाण्याची गरज नसती, तर मग काय दुःख झालं असतं? दुसरं काय झालं असतं? म्हणजे ऑफकोर्स ज्या लोकांकडे शुद्ध हवा आहे, ज्यांच्याकडे प्यायला पाणी भरपूर आहे, किंवा आणखीनही गोष्टी भरपूर आहेत, खायला प्यायला भरपूर आहे, ती लोक दुःखी नाही आहेत का? ती लोक तर, ज्यांच्याजवळ काहीच नाही आहे त्याच्या जास्त दुःखी आहे पुष्कळशी लोक, नाही? तर ही जी मूलभूत दुःखाची समस्या आहे, तिचं निवारण करण्यासाठी धर्म आहे. तिचं निवारण करण्यासाठी अनेक प्रकारचे शास्त्र आहेत, दर्शन आहेत, फिलॉसॉफीज. आपलं शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र आपल्याला हे सांगतं की दुःखाचं मूळ कारण हे अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे माझ्याबद्दलचं अज्ञान, जगाबद्दलचं अज्ञान, हे जग कसं चालतं त्याच्याबद्दलचं अज्ञान. तर ते जर आपण शिकलो, त्याच्याबद्दलचं आपलं ज्ञान जर दूर झालं, अज्ञान जर दूर झालं, त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला मिळालं, म्हणजे वास्तविक जे ज्ञान आहे ते, की मी कोण आहे, हे जग म्हणजे काय आहे, हे कसं चालतंय, मी कोण आहे हे ओळखण्यासाठी माझ्या आटोक्यातलं जे जग आहे ते मी कसं चालवणार, कसं चालवायला हवं, हे जे शास्त्र आहे,
हे वेदांचं शास्त्र आहे. तर जर आपण हे शिकलो तर बरं होईल. नाही? बघू आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात. लेट्स सी. पहिले मुक्तछंद बघू. प्रत्येकाचा स्वभाव आपुला, श्रद्धा लाभे तशीच त्याला. ज्याची श्रद्धा जशी असेल तसाच तो मनुष्य असेल. आपला जो स्वभाव आहे त्यानुसार आपल्याला आपली श्रद्धा मिळेल आणि आपली जशी श्रद्धा असेल तसंच आपण बनू. जसा जो स्वभावे असेची ही पार्थ, तशी तीची श्रद्धा तयासी ही प्राप्त. जशी अर्जुना होय श्रद्धा जयाची, तसेची असावे मनुष्ये प्रपंची. हे तर खूप सोपं आहे आपल्याला समजायला. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. हे अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या त्याच्या सत्वानुरूप म्हणजे सत्वादी संस्कारांप्रमाणे असते. मनुष्य प्राणी हा श्रद्धामय असतो. ज्याची ज्यावर श्रद्धा असते तसा तो बनत जातो. एवम सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा, नाही गा जीवग्रामा माझी यया. हे चांगलं वर्म जाणणाऱ्या अर्जुना, याप्रमाणे या जीवसमुदायामध्ये सत्व, रज आणि तम या तीन गुणांविरहित श्रद्धा नाही. श्रद्धा ही तीन प्रकारचीच असेल नेहमी. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक, रजतम सात्विक भेदी ही. म्हणून ठिकाणी म्हणून हे काय ठिकाणी म्हणून ठिकाणी म्हणून स्वाभाविक रीतीने राजसी, तामसी आणि सात्विक या तीन प्रकारांमुळे श्रद्धा ही तीन गुणांच्या रूपांची बनलेली आहे. जैसे जीवनची उदक, परी विशी होय मारक, का मिरया माझी तीख, उसी गोड. ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावतःच जगवणार आहे, परंतु विषाशी युक्त झालं म्हणजे त्यात जर विष पडलं तर ते मारक होतं. किंवा मिऱ्याशी युक्त झालं म्हणजे मिरचीशी किंवा मिरपुडीशी समजा युक्त झालं तर उसाशी युक्त झालं. मिऱ्याशी युक्त झालं तर तिखट होतं आणि उसाशी युक्त झालं तर ते गोड होतं. पाण्यामध्ये जर आपण विष टाकलं तर विषारी होतं, तिखट टाकलं तर तिखट होतं आणि ऊस टाकला तर गोड होतं किंवा ऊसाचा रस जर टाकला तर गोड होतं. म्हणजे पाण्याला स्वतःचा काही स्वाद नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये आपण जे मिळवू त्यानुसार ते होतं. त्याचप्रमाणे आपली श्रद्धा जी आहे ना त्याच्यामध्ये रजोगुण, तमोगुण, सत्वगुण जर मिळवला तर ती श्रद्धा तशी होते. तैसा बहु असे तमे, जो सदाची होय निमे, तेथ श्रद्धा परिणमे तेची होनी. त्याप्रमाणे तमाच्या आधिक्यात जो नेहमीच जन्मतो आणि मरतो त्याच्या श्रद्धा ते तमोगुणच होऊन परिणामाला पावते. मग काजळा आणि मसी, न दिसे विवंचना जैसी, तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही. मग काजळ आणि शाई यांच्यामध्ये रंगात जसा फरक दिसत नाही त्याप्रमाणे तामसी श्रद्धा देखील तमगुणाहून वेगळी नाही. तैसीच राजसी जीवी, रजोमय जाणावी, सात्विकी आघवी सत्वाचीच. त्याप्रमाणे श्रद्धा ही रजोगुणी अंतःकरणात रजोगुणाच्या रूपाने असते अशी समजावी आणि सत्वगुण युक्त अंतःकरणामध्ये ती सर्व सत्वाचीच असते. ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू, श्रद्धेचाची केवळू वोचला असे. अशा तऱ्हेने हे सर्व जग केवळ सर्व श्रद्धेचंच ओतलेलं आहे किंवा सर्व जगामध्ये तुम्हाला श्रद्धाच दिसेल सगळीकडे. पण त्या श्रद्धेचे तीन प्रकार आहेत: सात्विक, राजसिक, तामसिक. परी गुणत्रयवशे त्रिविधपणाचे लासे, श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू. परंतु हे जगडंबर सर्व प्राणी हे तीन गुणांच्या अधीन असल्या कारणाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्ये तीन प्रकारचे चिन्ह उत्पन्न झालंय असं तू समज. तरी जाणीजे झाड फुले, का मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्व जन्मीचे. तर झाड जसं फळावरून ओळखता येतं अथवा बोलण्यावरून जसं मन जाणता येतं अथवा या जन्मातील सुखदुःखाच्या भोगावरून जसं मागील जन्मात केलेलं कर्म ओळखता येतं. तुम्ही बघा की आपल्याला समजा कोणी विचारलं की हे झाड कशाचं आहे, तर त्या झाडाला फळ जे लागलेलं असेल ना त्यावरून आपण ते ठरवू ना. मग सांगू की ह्याला जर आंबा लागलेला असेल तर हे आंब्याचं झाड आहे, याला समजा पेरू लागला असेल तर पेरूचं झाड आहे.
ज्याला जर मिरची लागली असेल तर हे मिरचीचं झाड आहे. तर जे फळ लागेल त्याच्यावरनं त्या झाडाचं नाव ठरवतो आपण, किंवा ते झाड काय असेल हे ओळखतो. त्याचप्रमाणे आपलं जे बोलणं आहे, त्या बोलण्यावरून आपल्या मनात काय चाललेलं आहे हे कळतं. आपल्या इथे असे लोक असतात की ज्यांच्या बोलण्यावरनं तुम्हाला अजिबात लक्षात येणार नाही की त्यांच्या मनात काय चाललेलं आहे. असे लोक आहेत. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे फळावरून आपण त्या झाडाची परीक्षा करतो, त्याचप्रमाणे आपल्या गुणांवरून आपल्या श्रद्धेची देखील परीक्षा होऊ शकते, नाही? आणि ह्या जन्मातल्या सुखदुःखाच्या भोगावरून जसं मागच्या जन्मात केलेलं कर्म ओळखता येतं. या जन्मात जर सुखदुःख होत असेल तर याचा अर्थ मागच्या जन्मात आपण काहीतरी केलेलं असेल. हं? तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही, देखजती ते वाणी अवधारी पा. त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची तिन्ही रूपं समजली जातात, तो आता प्रकार ऐक. तर हा जो प्रकार आहे, हा तो चौथ्या अध्यायामध्ये, चौथ्या श्लोकामध्ये सांगणार आहेत भगवान आपल्याला. त्याच्या आधी या तिसऱ्या श्लोकाबद्दल जर तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, विचार करू शकता. हं? नाही तर चौथा श्लोक बघू. लेट्स गो टू द फोर्थ वन. प्रभुपाद काय म्हणतात? ते म्हणतात, यजन्ते सात्विका देवान् अक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् गणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. यजन्ते म्हणजे काय? यजन्ते म्हणजे वर्शिप. अच्छा, ओके. यजन्ते म्हणजे वर्शिप. मेन इन द मोड ऑफ गुडनेस वर्शिप द डेमिगॉड्स. Those in the mode of passion worship the demons, and those in the mode of ignorance worship ghosts and spirits. कोणाची पूजा करतात ते सांगतात भगवान. सत्वस्थ पूजिती देव यक्षराजसता यक्षराक्षसतराजस. सत्वस्थ पूजिती देव यक्षराक्षसराजस प्रेते आणि भूते खेते पूजिती लोकतामस. भूते खेते. किशोरजी काय म्हणतात? सत्वगुणी पूजिती देवांसी, रजोगुणी यक्ष राक्षसांसी, इतर जे तमोगुणी असती ते तर भूत प्रेतांसी पूजिती. वृत्तबद्धामध्ये म्हणतात की जयांच्या हि श्रद्धेत तो गुण सत्व, तयांनी भजावे पूजावे हि देव. रजाच्या गुणे दानवा यक्षयासी, तमाकारणेची भूते प्रेतयासी. कोणाची उपासना ते करतील ते त्या श्रद्धेवरनं ठरत असतं. सात्विक श्रद्धेने युक्त असे मनुष्य देवांची उपासना करतात. राजस श्रद्धेने घडलेले यक्ष आणि राक्षसांची उपासना करतात. आणि तामसी श्रद्धेने बनलेले मनुष्य प्रेते आणि भूते यांची उपासना करतात, भूत प्रेतांची उपासना करतात. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा, तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आधी. तर सात्विक श्रद्धेने ज्यांचा पिंड बनलेला आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्गाच्या ठिकाणी म्हणजे स्वर्गप्राप्तीकडे असते. ते विद्याजात पडती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देव लोकी. ते सर्व विद्यांचं अध्ययन करतात, यज्ञक्रियेत निष्णात होतात, आणि फार काय सांगावं तर ते देवलोकात जातात. म्हणजे आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगल्या जागी राहता येऊ शकतं, किंवा आपल्याला चांगले अनुभव येऊ शकतात त्याच्यानंतर. आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा, ते भजती राक्षसा खेचरा हन. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आणि जे राजसी श्रद्धेने बनलेले आहेत ते राक्षस आणि यक्ष यांचं भजन करतात. श्रद्धा जे का तामसी, ते मी सांगेन तुझ पाशी, जे का केवळ पापराशी, आती कर्कशी निर्दयत्वे. तामसी श्रद्धा जी केवळ अनेक पापांनी भरलेली आहे आणि जे निर्दयपणे फार कठोर आहे, ती मी तुला सांगतो. जीववधे साधूनि बळी, भूतप्रेत कुळेमळी, स्मशानी संध्याकाळी पूजिती जे. जीवांच्या वधाने बळी सिद्ध करून ते तामसी श्रद्धावान लोक स्मशानामध्ये संध्याकाळी भूत आणि प्रेत यांचे अमंगल समुदाय पूजतात.
ते तमोगुणाचे सार काढूनी निर्मिले नर जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते पुरुष तमोगुणाचा अर्क काढून बनवलेले आहेत आणि तामसी श्रद्धेचे घर आहेत असं समज. ऐसी इही तिही लिंगी त्रिविद्ध श्रद्धा जगी पै हे यया लागी सांगतू असे. ह्याप्रमाणे जगामध्ये या तीन लक्षणांनी तीन प्रकारची श्रद्धा होते. पण मी हे एवढ्या करता सांगतोय की जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. जी ही सात्विक श्रद्धा आहे ती शाण्या अर्जुना जतन करावी आणि दुसऱ्या दोन विरुद्ध म्हणजे अकल्याणकारक ज्या आहेत कुठल्या श्रद्धा राजसिक आणि तामसिक त्या टाकाव्यात. हे सात्विकमती जया निर्वाहती होय धनंजया बागुल नोहे तया कैवल्यते. अर्जुना ह्या सात्विक बुद्धीची ज्यांच्याकडून जोपासना होईल त्याला मोक्षाचा काहीच भाव नाही. ज्याची श्रद्धा सात्विक आहे त्याला हे कळून जाईल ना की आपला मृत्यू होत नाही आणि आपण बंधनात नाही आहोत. आपण बंधनात आहोत असं आपण फक्त मानलेलं आहे. ते चुकीचं आहे. सत्वगुणाचा उदय झाल्यानंतर तुम्हाला हे कळायला पाहिजे की मी बंधनात नाही आहे. म्हणून मग बंधनात नसलं तर मोक्षाचा पण काही भाव नाही. आय डोंट नीड मोक्ष. व्हाय? बिकॉज आय एम नॉट इवन बाउंड. तो न पढो का ब्रह्मसूत्र नालोड हो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती. तो व्यासांची ब्रह्मसूत्र शिकेना का? तो सर्व शास्त्रांचं परिशीलन करेना का? स्वतंत्र बुद्धीने स्थापलेले नवीन सिद्धांत त्याचे स्वाधीन नसेनात का? परी श्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. परंतु जे जे थोर पुरुष श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच मूर्तिमंत होऊन आपल्या आचरणाने त्या अर्थाप्रमाणे वागून ते अर्थ जगास देतात. तयांची आचरिती पावले पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळं ठेविले ऐसे लाहे. त्यांची आचरणरूपी पावले पाहून मग जो कोणी आपलं पाऊल ठेवून सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखं प्राप्त होतं. म्हणजे आपलं जीवन आपण कसं जगावं ह्याचं हे मार्गदर्शन आहे की साधू संत सात्विक वृत्तीचे लोक ज्याप्रमाणे ह्या जगामध्ये आचरण करून गेलेले आहेत किंवा आचरण करून दाखवत आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असणं श्रद्धा असणं त्यांच्यासारखं आपण बनावं असं आपल्याला वाटणं ही सात्विक श्रद्धा आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपण भयानक भयानक सिरियल बघण्याच्या ऐवजी आपले जे साधू संत आहेत किंवा नॅशनल हिरोज आहेत त्यांच्याबद्दल वाचावं ऐकावं बघावं. बघावं याच्यासाठी म्हणतो की आजकाल बघण्याची पण माध्यमं पुष्कळ आलेत ना. जे संभाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये काय त्याग केला धर्माकरता त्याच्याबद्दल जेव्हा सिनेमा निघाला आणि तो देखील फक्त 10%च दाखवलाय. त्याच्यापेक्षा जास्ती अनन्वित छळ आणि अत्याचार संभाजी महाराजांच्या शरीरावर केले गेले. परंतु ते होत असताना देखील त्यांच्या मनामधनं धर्माबद्दल जे प्रेम होतं जी श्रद्धा होती आणि जो दृढनिश्चय होता तो बदलवता नाही आला. म्हणजे देह सोडला माणसाने त्याचे हाल हाल करून त्याला मारण्यात आलं पण तरी देखील त्यांनी धर्म सोडला नाही. आज मी एक ऐकत होतो भाषण त्याच्यामध्ये एक मास्तर होते सांगत होते की म्हणे मी एक ऑनलाईन क्लास शिकवला पंजाबमध्ये मुलांना. आणि त्या मुलांना विचारलं की समजा तुमच्या या खोलीमध्ये समजा एक कोणी आततायी आला म्हणजे टेररिस्ट हातामध्ये बंदूक घेऊन आणि त्यांनी म्हटलं की आता तुम्ही आमचा धर्म स्वीकारा किंवा आम्ही जे म्हणतो ते करा नाही तर तुमचं करंगळी कापू. तर 40 पैकी 39 मुलं म्हणाले की नाही नाही आम्ही धर्म स्वीकारू करंगळी नाही कापू देणार. ठीक आहे. मग ज्या एका मुलानी हात वर केला नव्हता त्याला विचारलं मास्तरांनी की आता समजा त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुझी करंगळी नाही तुझा मी हातच कापतो
मग तू ऐकशील का माझं? म्हणे की हो हो मी ऐकेन. म्हणजे काय की करंगली गेली तर मी तेवढ्यावर समजा सोडून दिलं मला तर मी धर्म परिवर्तन नाही करणार. परंतु जर हात कापला तर मी धर्म परिवर्तन करीन. मग त्यांनी सांगितलं की हे जे एक गुरु होते, तेग बहादूर मला असं वाटतं, त्यांच्या दोन मुलांना जिवंत एका भिंतीमध्ये गाडून टाकलं. म्हणजे त्या दोघांना उभं केलं आणि दोन्हीकडनं भिंत उभी केली. आणि त्या भिंतीमध्ये ते दोन मुलं लहान लहान 5-5, 6-6 वर्षाची मुलं जिवंत गाडल्या गेली. तर तुम्ही विचार करा की धर्मासाठी त्या मुलांनी असं बलिदान दिलं आणि आजकालचं मूल जे पंजाबमधलं करंगळी कापली तरी सुद्धा ते म्हणतात की नाही नाही, करंगळी नको कापायला, मी धर्म परिवर्तन करून टाकतो. अशा प्रकारची मानसिकता आपल्या देशामध्ये आता झालेली आहे. आपल्या धर्मामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की धर्म एकच आहे. कुठला धर्म? सनातन धर्म. बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते पंथ आहेत, त्या उपासना पद्धती आहेत. आणि त्यापैकी बरेचसे पंथ जगावर राज्य करण्यासाठी वापरले जातात, नाही का? आपला एकच धर्म आहे की जो आपल्याला मुक्त करतो, बंधनात नाही पडत. धर्म एकच आहे, वैदिक धर्म आहे. आता त्या वैदिक धर्मात देखील अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. तर त्या कशा करतायत? त्या ह्याच्या करतायत कारण की प्रत्येक व्यक्तीची जडणघडण किंवा त्याची आवश्यकता वेगळी असते. तर लहान मुलासाठी आपण पहिल्या दुसऱ्या वर्गात जर असेल तर वेगळ्या प्रकारची पुस्तकं आणू, वेगळ्या प्रकारचे खेळ आणू, वेगळ्या प्रकारे त्याला शिकवायचा प्रयत्न करू. पण तेच मूल जेव्हा 10वी 11वीत जाईल तेव्हा त्याची पुस्तकं, त्याचे विषय, त्याचे खेळ हे सगळं वेगळं असेल. त्यानंतर तीच व्यक्ती जेव्हा 25 वर्षाची होईल तेव्हा ते वेगळं होईल, 50 वर्षाची होईल तेव्हा वेगळं होईल. तर त्याच्यासाठी काय व्यवस्था होती आपल्याकडे? त्याच्यासाठी व्यवस्था ही होती आपल्याकडे की पहिले ब्रह्मचर्य आश्रम, नंतर गृहस्थ आश्रम, नंतर वानप्रस्थ आश्रम, नंतर संन्यास आश्रम. ही व्यवस्था एकाच व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी लागणाऱ्या आवश्यकतांच्या पूर्तीसाठी होती. ही झाली आश्रम व्यवस्था. आणि वेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी वेगळ्या प्रकारचं कर्म मुक्तिदायक ठरू शकतं. तर त्याच्यासाठी जी व्यवस्था आहे त्याला म्हणतात वर्णव्यवस्था. काही लोकांची प्रवृत्ती अशी असते की त्यांना ज्ञान प्राप्त केल्यानंतर समाधान मिळतं, तर त्यांनी ज्ञान प्राप्त करण्याचं काम करावं आणि जे ज्ञान प्राप्त केलेलं असेल त्या ज्ञानाचा समाजाला कसा उपयोग होईल ह्याचं चिंतन करावं. त्याच्यासाठी त्याचं ज्ञान वापरावं. काही लोकांची प्रवृत्ती अशी असते की आपण समाजामध्ये काहीतरी चांगलं करावं, समाजाचं रक्षण करावं. असे लोक क्षत्रिय. काही काही लोकांना असं वाटतं की आपण जे काही करू त्याच्यामुळे आपल्यालाही काही फायदा व्हायला पाहिजे. अशी ज्यांची प्रवृत्ती असेल ते वैश्य. आणि ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्याची क्षमता नसेल, इच्छा नसेल, ते शूद्र. म्हणजे काय झालं की सत्वगुणाचं आधिक्य असेल तर ब्राह्मण झाला माणूस आपोआप. सत्वगुण रजोगुण साधारण सारखे असले, तमोगुण कमी असला, क्षत्रिय. रजोगुण तमोगुण साधारण सारखे असले, सत्वगुण थोडा कमी असला, वैश्य. तमोगुण जास्त असला, बाकी दोन कमी असले, शूद्र. अशी समाजाची किंवा व्यक्तीची संरचना आहे किंवा असं वर्णन आहे. जन्मानुसार नाही होत असे. जन्मानुसार आपण सगळेजण एकच आहोत, एकच जाती. जन्मानुसार जे होतं तिला जाती म्हणतात. आणि ती जाती एकच आहे आपल्या सगळ्यांची, ती मनुष्य जाती. बाकीचे हे जे आहेत ना ते वर्ण आहेत. आणि हे वर्ण ह्याच म्हणजे जाती. आणि ह्या जातींमध्ये समाज विभागून एकमेकांविरुद्ध त्यांना उभं करायचं, त्यांना लढवायचं, एकी होऊ द्यायची नाही. हे कोण करतं माहिती आहे का? राजकारणी लोक करतात, पॉलिटिशियन्स. त्याचा आध्यात्मिक साधनेशी आणि वास्तविकतेशी काहीही संबंध नाही.
जाती धर्मामध्ये हे जे विभाग करण्यात आले समाजाचे, त्यामध्ये समाजाच्या एका घटकाला दुसऱ्या घटकासोबत नेहमी कॉन्फ्लिक्टमध्ये ठेवून, एकमेकांच्या विरुद्ध उभे करून त्यांच्यामध्ये कलह माजवला तर राज्यकर्त्यांना त्यांच्यावर राज्य करता येतं. म्हणून त्यांनी विचारपूर्वक समाजामध्ये थोपवलेली ही एक रचना आहे, कारण की ती त्यांना सूट करते. तर त्याचा जर प्रतिकार करायचा असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाने आपण कोण आहोत याचा शोध घ्यावा आणि आपल्या आधी ज्या लोकांनी याचं चिंतन करून जे सत्य आपल्याला सांगितलं त्याच्यासाठी धैर्यपूर्वक उभे राहिले, त्यांचं अनुकरण करायला पाहिजे. नाही, मला असं वाटतं मंजूताईंचा जो प्रश्न होता त्याचं पूर्ण उत्तर दिलं गेलं नाही. तर ज्याची जशी श्रद्धा असेल ती श्रद्धा आपण खच्ची करावी का? तर कृष्ण स्वतः सांगतात की जर एखादी व्यक्ती भक्ती मार्गामध्ये असेल तर ज्ञानमार्गामध्ये असलेल्या दुसऱ्या व्यक्तींनी तिला हिणवू नये. आणि जी भक्तिमार्गी आहे त्यांनी ज्ञानमार्ग्यांना हिणवू नये की तुम्ही भगवंतावर आमचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला मुक्त आहात. सो यू आर लुझिंग आउट ऑन द ब्युटिफुल एक्सपिरियन्स ऑफ लव्ह वी फील टुवर्ड्स आवर इष्टदेवता बिकॉज यू आर ऑन द पाथ ऑफ नॉलेज, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगता की मी स्वतःच ब्रह्म आहे, त्यामुळे माझ्यापेक्षा देव वेगळाच नाही आहे. बाकी सगळं जे आहे ते माया आहे, त्यामुळे तुम्ही मायावादी आहात. असं भक्तिमार्ग अनुसरणाऱ्या लोकांनी देखील म्हणू नये. आणि ज्यांना ज्ञानमार्ग जास्त सोयीचा, सहज आणि आनंददायक वाटतो त्यांनी भक्तिमार्गात असलेल्या लोकांचा बुद्धिभ्रंश किंवा बुद्धिभेद करू नये. नाही, पण मग ही गौतम बुद्धांनी असं का केलं? आता गौतम बुद्धांनी असं खरंच केलं होतं किंवा नाही हे मला माहिती नाही आहे. ही कथा जी आहे त्या कथेचं तात्पर्य हे होतं, बुद्धांनी सांगितलं किंवा आणखी कोणी सांगितलंय ह्याच्यामध्ये तेवढा काही अर्थ नाही आहे, परंतु तात्पर्य हे होतं की जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव नसतो तोपर्यंत ती गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे ह्या दोन्ही मान्यता म्हणजे श्रद्धाच आहेत. ते प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे. आपण जर भक्ती मार्गामध्ये असलो आणि देव जर आपल्याला आपल्यापेक्षा वेगळा वाटत असला आणि आपण त्याची जर पूजा अर्चा उपासना जे काही असं करायचं असेल ते करत असू, आरती, हं? तर ते होत असताना आपलंही मन शांत असतं आणि आपण शांत असल्यामुळे आपल्या अवतीभोवती जे लोक असतात ते पण शांत असतात. मग ह्याच्यामध्ये काय चूक आहे? एक दिवस उपासना करत असता असता आपल्याला हे कळेल किंवा कळायला पाहिजे की ज्याची मी पूजा करतो आहे तो माझ्यापेक्षा वेगळा नसून तो आणि मी एकच आहोत. ते झाल्यानंतर सुद्धा पूजा होत राहील. का? कारण की तो सहज स्वभाव झाला. तुकाराम महाराजांना एकदा विचारलं होतं, त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला स्वतःच्या स्वरूपाचा त्याच्यानंतर, की महाराज तुम्हाला तर तुम्ही कोण आहात हे कळलेलं आहे, तुमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही अंतर नाही हे तुम्हाला कळलेलं आहे, पण मग तरी तुम्ही भजन कीर्तन का बरं करता? तर ते म्हणाले की भजन कीर्तन करणं हा माझा सहज स्वभाव आहे. दॅट्स ऑल आय हॅव बीन डुईंग ऑल माय लाईफ, सो आय कंटिन्यू टू डू दॅट. इन द सेम मॅनर जी व्यक्ती ज्ञानमार्गावर आहे किंवा स्वतः कोण आहोत हे
समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्या व्यक्तीला जेव्हा समजतं की मी कोण आहे आणि माझ्या व्यतिरिक्त इथे दुसरं कोणी नाही आहे, त्यामुळे ती व्यक्ती कुणालाही आपल्यापेक्षा वेगळं बघणार नाही, मानणार नाही आणि त्यांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये सहज प्रेम असेल. कारण की ती व्यक्ती दुसऱ्यांना आपल्यापेक्षा भिन्न बघतच नाही ना. म्हणजे काय होईल की ज्ञानाची परिणती भक्तीमध्ये होईल किंवा प्रेमात होईल, आणि प्रेमाची किंवा भक्तीची परिणती ज्ञानामध्ये होईल. ज्ञान झाल्यानंतर तुम्ही भक्ती, उपासना, प्रेम, भजन, कीर्तन जर केलं, त्याला आपण ज्ञानोत्तर भक्ती म्हणतो. हे ज्ञानदेवांची जशी होती. नाहीतर मग जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत भक्तीमध्ये, उपासनेमध्ये, पूजा कीर्तनामध्ये राहा. आणि केव्हा ना केव्हा तरी भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला हे कळेल की आपण आणि भगवंत वेगळे नाही आहोत. आणि ह्याच्यासाठी जे कर्म केलं जाईल ना, ते कर्म निष्काम कर्मच असेल. कदाचित आधी आधी आपण असं करू की हां, मी कृष्णाची पूजा करतोय, उपासना करतोय, गा गीता शिकतोय, गीता म्हणतोय, म्हणजे मग मला मुक्ती मिळेल, ही आधी श्रद्धा असते ना आपली, की आपण जे काही करत असू त्याच्यामुळे मला मुक्ती मिळणार आहे. अद्वैत काय सांगतं? मला मुक्ती नकोय, ह्या मी पासून मुक्ती हवी आहे. सो द फ्रीडम इज नॉट फॉर आय, बट द फ्रीडम इज फ्रॉम आय. ही जी माझी मी पूजा करतोय ही भावना आहे, ही गळून पडायला पाहिजे. ती खरी भक्ती आहे. खऱ्या भक्तीमध्ये मी भक्त आणि मी ज्या भगवंताची पूजा करतोय तो भगवंत माझ्यापेक्षा वेगळा असं नसून, तो भगवंतच माझ्याकडून भगवंताची पूजा करून घेतोय, तो भगवंतच भक्ताकडून स्वतःचीच पूजा करून घेतोय, असं शेवटी वाटतं. खऱ्या भक्ताला हेच वाटतं की भगवंतच त्याच्या कृपेमुळे भक्ताकरवी भगवंताची पूजा करून घेतोय. म्हणजे गीतेमध्ये आपण काय बघितलं होतं की ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, राईट. म्हणजे यज्ञ करणारा जो आहे, यज्ञामधली सामग्री, यज्ञामधली आहुती, यज्ञ स्वतः आणि यज्ञाचा उपभोग घेणारा किंवा ज्याला यज्ञ पावतो तो, हे सगळंच्या सगळं ब्रह्मच. सो द सेम ब्रह्म, ते एकच तत्व ह्या सगळ्या विविध रूपांनी नटून, प्रगट होऊन आणि एक लीला करतं. तर जे आपल्याला आपल्या इंद्रियांनी अनुभवायला येतं, मनाने अनुभवायला येतं, ते सगळंच्या सगळं म्हणजे एक लीलाच तर आहे. होत आहे नुसतं, होत आहे असं वाटतंय, फक्त होतं काहीच नाही ऍक्च्युली. जेव्हा आपण खरंच आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो ना, तेव्हा हे लक्षात येतं की जे जे होत आहे असं वाटतंय ते तसंच आहे, ते फक्त वाटतंय, होत काहीच नाही. हे कळणं आणि ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कन्व्हिक्शन येणं हे खूप कठीण आहे. कारण की जग खूप खरं वाटतं. तर ठीक आहे, ते तेवढ्यापुरतं खरं आहे, नाही असं नाही आहे. मी नाही म्हणत आहे की आत्ता समजा मला भूक लागली तर मी जेवण केल्यानंतर मला बरं नाही वाटणार. बिलकुल होईल. भूक लागेल, भूक लागली की दुःख होईल, जेवण झाल्यानंतर सुख होईल, बरं वाटेल. हे होणार आहे, ह्याला काय नाही करूयात. मग काय, मग हे जेवणाची प्रक्रिया किंवा हे अन्न किंवा अन्न ग्रहण होणं किंवा अन्न घेतल्यानंतर तृप्ती होणं, ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत का? ह्या गोष्टी खऱ्या आहेत फक्त या सापेक्ष जगामध्ये. परंतु भूक लागण्यापूर्वी सुद्धा ज्याला भूक लागली त्याला बघणारा मी होतो. त्यानंतर जो खात होता
त्या खाणाऱ्याला मी बघत होतो. आणि त्या खाल्ल्यानंतर जो संतुष्ट झाला त्याला पण मी बघत होतो. या सगळ्या क्रिया प्रकृतीमध्ये घडल्या है ना. प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः. पण हा जो अहंकार विमूढ आत्मा आहे, त्याला असं वाटतं की मी जेवलो, माझं पोट भरलं, मला सुख मिळालं, म्हणजे मी करता आणि मी भोगता. हा अहंकार आहे. हा अहंकार जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती नाही होऊ शकत. तर या अहंकारी मी पासून आपल्याला सुटका मिळणं हे आवश्यक आहे. तर हे जर भक्ती मार्गातनं मिळत असेल तर त्याला हिणवू नये. मंजूताई, तुम्ही जे बोललात ते 100% सत्य आहे, की असं कोणीच करायला नको. आणि बुद्धांनी जर केलं असेल तर ते त्यांनी पण करायला नको होतं. इन हाइंडसाइट वी कॅन से दॅट. परंतु त्यांनी ते खरंच केलं होतं की नाही मला हे माहीत नाही, परंतु तो पॉइंटच नव्हता. पॉइंट हा होता की कुठल्याही गोष्टीवर अनुभव असल्याशिवाय विश्वास ठेवणं म्हणजे एक प्रकारची श्रद्धाच आहे. तर ती श्रद्धा जर शास्त्रावर आधारित असली, की वेदांमध्ये जे काही लिहिलं गेलेलं आहे ते सत्य आहे, आत्ता मला ते कळत नाहीये परंतु ते मी समजून घेण्याचा प्रयत्न करीन, ही श्रद्धा आहे. परंतु वेदांमध्ये जे लिहिलं आहे ते खोटं आहे. मनुस्मृती जी आहे ती बरोबर नाही आहे. मनू महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना जातींमध्ये विभाजित केलं, उच्च नीच निर्माण केलं. ही त्यांची चूक आहे. समाज व्यवस्थित कसा चालावा याच्यासाठी जे मार्गदर्शन आहे, समाज सुरळीत जसं चालावा. पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की ब्राह्मण जो आहे तो फक्त विचार करतोय, लोकांना ज्ञान वाटतोय, तो म्हणजे वरचा. आणि शूद्र जो आहे, जो मॅन्युअल लेबर करतोय, तो म्हणजे खालचा. अशी मनू महाराजांची कधी कल्पनाच नव्हती. बरं, मनुस्मृतीमध्ये म्हणजे मी ऐकलं, मी वाचलेलं नाही की शूद्र देखील ब्राह्मण होऊ शकतो आणि ब्राह्मण देखील शूद्रासारखं वर्तन करू शकतो, आणि मग तसं जर केलं तर शूद्र होतो. म्हणजे वर्णांमध्ये अपवर्ड डाऊनवर्ड मोबिलिटी इज पॉसिबल. परंतु तिला इन्स्टिट्यूशनलाइज जे केलंय, त्यांना रिजिड बनवून टाकलं, दगडावरची रेघ. हे राजकारणी लोकांनी केलं. आपल्यालाच एकमेकांमध्ये झुंजवत ठेवून, भांडत ठेवून स्वतः राज्य करायचं. तर हे आपण आतून समजलं पाहिजे की हे पॉलिटिकल टूल आहे. आपण वेगळे नाही आहोत, आपण सगळे एकच आहोत. आणि जे सनातन धर्माला मानतात ते पण सगळे एकच आहेत. त्यांच्यामध्ये मतमतांतरं असली तरी सुद्धा ते एकच आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आहे. परंतु सनातन धर्म हाच एक प्रॉब्लेम आहे, त्याचा नाश केला पाहिजे असं म्हणणारे जे लोक आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला उभं राहावंच लागेल. जो तुमचा नाश करण्यासाठी उभा आहे, येन केन प्रकारेण बाय हुक और क्रुक, त्याचा प्रतिकार करणं आपल्या हातात आहे. करायलाच पाहिजे. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से. आपण पुष्कळ अवांतर गोष्टी केल्या. तो पढो तो न पढो का ब्रह्मसूत्र, नालोढो सर्वशास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती. तो व्यासांची ब्रह्मसूत्रे शिकेना का, तो सर्व शास्त्रांचं परिशीलन करेना का, स्वतंत्र बुद्धीने स्थापलेले नवीन सिद्धांत त्याचे स्वाधीन नसेनात का. परी श्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. परंतु जे जे थोर थोर पुरुष श्रुती स्मृतींचे अर्थ आपणच मूर्तिमंत होऊन आपल्या आचरणाने म्हणजे त्या अर्थाप्रमाणे वागून ते अर्थ जगास देतात,
तयांची आचरती पावले, पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. त्यांची आचरणरूपी पावले पाहून मग जो कोणी आपलं पाऊल ठेवून सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखं प्राप्त होतं. पै एक दीपू लावी सायासे, आणिक तेथे लावू बैसे, तरी तो काय प्रकाशे वंची जेगा. अर्जुना, एकाने मोठ्या श्रमाने प्रथम दिवा लावला आणि त्या दिव्यावर दुसरा कोणी आपला दिवा लावायला लागला, तर तो आयता दिवा लावणारा पुरुष पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल का? म्हणजे श्रम करून पेटवलेल्या दिव्यावर दुसरा दिवा काही श्रमा वाचून लावून घेतला तर तोही काही कमी प्रकाश देणार नाही. आणि तो सहजच होईल ना ते. एका दिव्याने समजा दुसरा दिवा लावला तर पहिल्या दिव्यातलं काही कमी झालं का? काहीच कमी नाही झालं. त्यातला प्रकाश तेवढाच होता, पूर्ण होता. दुसऱ्या दिव्याला देखील तोच प्रकाश, तोच अग्नी मिळाला, आपोआप मिळाला. का येके मोल अपार, वेचोनी केले धवळार, तो सुरवाळू वस्ती कर न भोगी काही. अथवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधलं असता, त्या घरात काही वेळ राहणारा वाटसरू त्या घराचं सुख भोगीत नाही का? म्हणजे वाटसरू जो असेल तो त्या घरात एक दिवस राहतो, एक रात्र राहतो, तर ही ऑल्सो एन्जॉय द सेम हाऊस ऑल्दो इट हॅज बीन बिल्ड बाय समबडी एल्स. हे असो जो तळे करी, ते तयाचीच तृषाहरी, की सुवारासीची अन्न घरी येरा नोहे. हे राहू दे, जो तळं बांधतो त्याचीच तहान ते तळं नाहीशी करतं का? अथवा स्वयंपाक्यास घरात अन्न मिळतं, दुसऱ्याला मिळत नाही का? म्हणजे जो तळं बांधतो त्याची पण तहान भागू शकते त्यांनी, आणि जे बाकीचे लोक तहान भागवतात त्यांची पण तहान भागते. स्वयंपाकी जो असतो त्यांनी घरच्या लोकांना पण त्यांचं पोट भरतं आणि स्वयंपाक्याचं पण पोट भरतं. बहुत काय बोलो पैगा, ये का गौतमासीची गंगा, येरा समजता काय जगा ओहोळ झाली. अर्जुना, फार काय सांगू. त्र्यंबकेश्वरी गौतमाने आणलेली गंगा म्हणजे गोदावरी ही एका गौतमालाच गंगा आणि इतर सर्व जगाला ती ओढा झाली आहे का? हा, सगळ्यांसाठी ती गंगाच आहे. म्हणोनी आपुलिया परी, शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी, तो मूर्खुही तरे. म्हणून आपापल्या अधिकारानुरूप शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करण्याचं चातुर्य जो जाणतो, त्याला जो आपल्या श्रद्धेने वरतो, म्हणजे त्याच्या आचरणाचा कित्ता जो वळवतो, तो मूर्ख देखील तरतो. म्हणजे समजा आपल्याला नाव कशी चालवायची माहिती नाही, परंतु कोणीतरी नाव चालवतंय, त्या नावेमध्ये आपण बसलो तर आपण या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत आपोआप जाऊ. आम्ही पुष्कळ वेळा म्हणतो की हे बघा, आमचं जे सत्व आहे म्हणजे सत्वाचा उपक्रम, त्या उपक्रमामध्ये तुम्ही येऊन फक्त बसा त्या बसमध्ये, सत्वच्या बसमध्ये, तर बस जिकडे जाईल तिकडे तुम्ही आपोआप जाल ना. हं? तुम्ही नाही चालवत आहे बस, तुम्हाला फक्त काय करायचं याचं मार्गदर्शन दिलं जातं. त्या दिशेने तुम्ही जात आहात किंवा नाही ह्याच्यावर आमचं लक्ष असतं. तुम्ही फक्त येऊन त्या बसमध्ये बसा, तर ती बस जिकडे चालली आहे तिकडे तुम्हाला ते घेऊन देईल. नाही, तेवढंच तर करायचं तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण चौथा श्लोक बघितला आता. त्याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता मला. एनीबडी इंटरेस्टेड इन टॉकिंग अबाउट श्लोक नंबर 3 और 4, और 3 and 4, की पाचवा श्लोक घेऊ आपण? शॅल वी गेट स्टार्टेड विथ द फिफ्थ श्लोक? लेट्स शेअर श्लोक नंबर 5. श्लोक नंबर 5 मध्ये काय म्हणतात? 5 आणि 6 एकत्र आहेत, त्यामुळे व्हाय डोंट वी स्टॉप हिअर आणि विल टेक बोथ ऑफ देम टुगेदर ॲट द सेम टाइम नेक्स्ट वीक और नेक्स्ट टाइम. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही चिंतन करायचं का? एनिबडी हॅज एनी थॉट्स अबाउट वॉट एव्हर वी डिस्कस टुडे? म्हणजे ताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? आहात का तुम्ही? दादा, मला प्रश्नाचं उत्तर मिळालं. फक्त म्हणजे या सगळ्या आपल्या चर्चेच्या नंतर असं एक मनामध्ये आलं की जसं आता आपण चिंतन केलं तेव्हा ज्या कोणी ही कथा बनवली असेल किंवा प्रत्यक्षात ते घडली असेल, ते कदाचित तत्कालीन समाजातल्या लोकांना त्या त्याच्यातलं म्हणजे
श्रद्धा आणि अंधश्रद्धा आणि कसं वागावं हे समजण्यासाठीच बनवली असू शकते. प्रश्नच नाही. आणि यामध्ये आत्ता ही जी मी कथा ऐकली ना ती मी दुसऱ्या कोणाकडून तरी ऐकलेली आहे. हा. तर ज्यांनी ती कथा सांगितलेली आहे त्यांचा अनुभूतीवर जास्त भर आहे. योग मार्ग. हम्म, सी, हे जे योगी लोक असतात ना, हठ हम्म, योगी किंवा हम्म, पतंजली योग मार्गामध्ये जे असतात, त्याच्यामध्ये कसं आहे की हम्म, करण्यावर भर आहे. म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार हम्म, धारणा ध्यान आणि मग समाधी, हे सगळं करण्यावर भर आहे. हे करत असताना जो करता आहे तो कायम आहे ना. हम्म, तर योग हम्म, मार्गातले लोक ज्ञानमार्गी लोकांवर टीका जी करतात ती अशी आहे की म्हणजे जे सर्वप्रियानंद सांगतात आपल्याला. ते म्हणतात की मैं जब हिमालय में था तो किसी योगी से मेरी भेंट हुई, तो उसको जब पता चला कि मैं अद्वैत मार्ग पर हूँ, तो उन्होंने कहा कि ये वेदांती लोग जो है ना, ये बड़बड़ बहुत करते हैं, बातें बहुत करते हैं, लेकिन अनुभव कुछ नहीं है. म्हणजे आपण लोकांना हे सगळं सांगतो की मी स्वतःच ब्रह्म आहे, किंवा हे सगळं जग म्हणजेच ब्रह्म आहे, आणि हे सगळं जग जे दिसतंय ते सगळं मिथ्या आहे. हे सगळं थिअरेटिकल आहे. हां, परंतु ह्याची अनुभूती काहीच नाही. म्हणजे जोपर्यंत एखाद्या गोष्टीची अनुभूती येत नाही तोपर्यंत ते सत्य नाही आहे, अशी पण श्रद्धाच आहे ना. म्हणजे देव नाही आहे असं मानणं ही जितकी अंधश्रद्धा आहे, तितकीच देव मानणं, देव आहे आणि हे मानणं ही पण अंधश्रद्धाच आहे. म्हणजे दोघांनाही खरं काय आहे ते माहिती नाही आहे. दोघांनी असं फक्त गृहीत धरलेलं आहे की देव आहे किंवा देव नाही आहे. आणि देव या शब्दाची जी व्याख्या होती ती मला असं वाटतं ते एक उपाध्ये म्हणून आहे, संजय उपाध्ये, इफ आय एम नॉट रॉंग त्यांचं नाव. तर त्यांच्या एका भाषणामध्ये मी ऐकली होती की देव हा जो शब्द आहे तो वेद या शब्दाच्या उलट आहे. ठीक आहे. तर वेद हा शब्द म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे नॉलेज, वेद म्हणजे मला जे माहिती येते. ठीक आहे ना. आपण म्हणतो ना की विदित हा शब्द आहे. विदित म्हणजे समबडी हु इज लर्नेड और हु नोज. तर वेद म्हणजे ज्ञान, आणि देव म्हणजे काय, की जे जाणलं जाऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. सो इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग फॉर मी. नाही ना, ते आपण हात वर केलाय. बोला. नाही, आपण आता बोललो की नाही की अ, आपल्या गुणांप्रमाणे आपण श्रद्धा घेत असते माणसाची. हम्म. तर भूत प्रेत आणि व्हॉट एव्हर आपण जे आता काय बोललो, तर मोक्ष हा सगळ्यांनाच मिळतो का? मोक्ष सगळ्यांना अल्टिमेटली मिळतोच. का बरं मिळतो सांगतो. कारण की मोक्षप्राप्ती हेच मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. जे अनंत सुख आहे ते मोक्षामध्येच आहे. ठीक आहे ना. मोक्ष म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन किंवा स्वतःच्या स्वरूपाचा बोध म्हणजेच मोक्ष. आपलं स्वरूप जे आहे ते आनंद स्वरूप आहे आणि ते अनंत आहे. आपल्याला सुख किंवा आनंद हवा असतो आणि तो अनंत हवा असतो. तर हे जे अनंत सुख आहे किंवा हा अनंत आनंद आहे, हा आपल्याला आपल्या स्वरूपाचा जेव्हा बोध होतो तेव्हाच होतो, नाही तर नाही होत. ते जर नाही झालं किंवा तोपर्यंत आपण बाकी काहीतरी करू. म्हणजे आपण तामसी वृत्तीचे असलो तर पहिले आपण भूतप्रेतांची उपासना करू. परंतु हे लक्षात येईल की त्याला कुठेतरी गेल्यानंतर एक डेड एंड आहे.
आहे ना? तुम्ही कधी ते पझल बघितलंय का, की त्या पझलमध्ये ना असं असतं की तुम्ही एकीकडनं तुम्ही एंटर करता आणि मग शेवटी तुम्हाला त्या ह्याच्यातनं वाट काढत आणि दुसरीकडनं बाहेर निघायचं असतं. इट्स अ मेज, राईट? तर समजा तुम्ही चुकीचा रस्ता घेतला, तर तुम्हाला असं वाटत राहील की आपण पुढे चाललोय, परंतु कुठेतरी गेल्यानंतर तुम्ही डेड एंडला याल ना, त्याच्या पलीकडे तुम्हाला वाट दिसणार नाही, म्हणजे तुम्ही बाहेर नाही निघाले याचा अर्थ. हम्म. तर भूतप्रेतांची उपासना केल्यानंतर एक असा काळ येईल की जिथे आपण जाऊन स्टक होऊ, म्हणजे तिथे जाऊन पलीकडे तर रस्ता नाही आहे, याच्या पलीकडे काय, नथिंग. वी कॅनॉट गो एनी फर्दर, सो वी हॅवंट रिअली फाउंड आउट दिस सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म येट. सो देन विल फाइंड आउट समथिंग एल्स. तर आपण आधी काय करतो, की आधी आपण जसं आपण पुष्कळदा चिंतन केलेलं आहे, की जन्माला आल्याबरोबर पहिल्यांदी आपल्याला जगाचा जो अनुभव होतो, त्यामुळे असं वाटतं की जगातल्या विषयांचा आपल्या इंद्रियांशी संपर्क झाला की आपल्याला सुख होईल, आणि असा अनुभव येतो ना, नाही असं थोडीच होतं. हम्म. बरोबर. तर तेव्हा आपलं लक्ष जगातल्या वस्तूंकडे असतं, म्हणजे विषयांकडे असतं. हम्म. कारण की प्रत्येक वेळेस असं वाटतं ना की एखादी गोष्ट आपण, लहान मूल जे असतं खाल्लं काही पण उचलतं तोंडात घालतं, चांगलं लागलं तर ठेवतं, नाही तर सोडून देतं. समजा म्हणजे लहान मुलाला हे कळत नाही की हे खालते ठेवलाय हा दगड आहे की गुळ आहे. हम्म. तर दगड जर घेतला आणि जिभेला लावला तर त्याला काही चव येणार नाही, परंतु जर गूळ घेतला आणि जिभेला लावला तर गोड लागेल. तर काय झालं की एका विषयाच्या इंद्रियाशी संपर्कामुळे दुःख झालं किंवा सुख नाही झालं, आणि दुसऱ्या विषयाचा जेव्हा इंद्रियाशी संपर्क झाला तेव्हा सुख झालं. तर असं ट्रायल अँड एररनी आपण अशा गोष्टींकडे आकृष्ट होतो की ज्या गोष्टींचा त्या विषयांशी संपर्क झाल्यामुळे सुखाची अनुभूती होते. सो आवर अटेन्शन इज ऑन द ऑब्जेक्ट्स ऑफ द वर्ल्ड, विषय. ही पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर काय होतं की जो अनुभव आपल्याला येतो ना त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित होतं जास्त. म्हणजे फर्स्ट वी आर मोर इंटरेस्टेड इन द ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स, अँड देन वी बिकम मोर इंटरेस्टेड इन द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. म्हणजे आपल्या मनामध्ये जे सुख होतं ना त्या सुखाकडे आपलं जास्त लक्ष असतं, विषयांकडे तेवढं नसतं. म्हणजे हा विषय गेला दुसरा, इनफॅक्ट हा विषय याचा कंटाळा आला की आपण त्याच्या पलीकडचा विषय बघतो. म्हणजे आपल्याकडे समजा एक बेडरूमचा फ्लॅट असेल तर मग आपण दोन बेडरूमचा बघतो, तीन बेडरूमचा बघतो, चार बेडरूमचा बघतो. फ्लॅट तो फ्लॅटच आहे किंवा घर ते घरच आहे, म्हणजे त्याला कुंपण आहेच. आपण फक्त ते एक्सपॅन्ड करायचा प्रयत्न करतो. सो वी आर ट्राईंग टू चेंज द लेवल ऑफ अवर एक्सपिरियन्स. सो नाव वी आर मोर इंटरेस्टेड इन द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. दिस इज अ सटल डिफरन्स. पहिले वी आर मोर इंटरेस्टेड इन द ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स, त्याला म्हणतात काम. आणि देन वी बिकम मोर इंटरेस्टेड इन द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स, त्याला म्हणतात अर्थ. परंतु या दोघांनाही लिमिट आहे ना. देर इज अ डेड एंड टू बोथ ऑफ देम. पहिल्याला डेड एंड काय आहे? आपल्या इंद्रियांची क्षमता, हा डेड एंड आहे पहिल्याला. दुसऱ्या याला डेड एंड काय आहे? आपला मृत्यू. सो इवन इफ आय गेट एव्हरीथिंग आय वॉन्ट, आय एम स्टील गोइंग टू डाय. देन व्हॉट? त्याला अंत आहे. मला तर ते अनंत पाहिजे. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला डेड एंड येतो. आता ह्याच्या पलीकडे जाऊ नाही शकत आपण, त्यामुळे काम पुरुषार्थाला अंत आहे, अर्थ पुरुषार्थाला देखील अंत आहे. मग काय करायचं की आता समजा ह्या जन्मात ज्या इच्छा पूर्ण नाही झाल्या, म्हणजे ज्या सुखाची अनुभूती मला नाही आली, वॉट एव्हर आय कुड नॉट कम्प्लीट ड्युरिंग धिस बर्थ और धिस लाईफ टाईम, आय वॉन्ट टू कंटिन्यू अगेन. म्हणून मग तो जन्म चांगला यावा ह्याच्यासाठी धर्म पुरुषार्थ आहे. म्हणजे समजा मी ह्या जन्मामध्ये चांगले कर्म केले तर मग मला ह्याच्यानंतरचा जन्म चांगला मिळेल, किंवा मला स्वर्गात जायला मिळेल, किंवा चांगला जन्म मिळाला तर तोही स्वर्गच आहे, राईट? सो आय हॅव ग्रॅज्युएटेड फ्रॉम ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स टू द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. आणि मग ह्याच्यामधला जेव्हा फोलपणा आपल्याला लक्षात येतो ना, की जन्म 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 जन्म, जन्म मृत्यू असं करत करत शेवटी एकदा केव्हा तरी आपल्याला असं वाटतं की आपण हे या चक्रामध्ये कसं काय अडकलेलो, किंवा हे करत असताना ज्या गोष्टींमुळे आपल्याला सुख मिळतं तीच गोष्ट दुःखाचं कारण आहे हे केव्हा तरी कळतं. ज्या गोष्टीमुळे, जगातल्या कुठल्याही गोष्टीमुळे, म्हणजे विषय जर झाले म्हणजे ग्रोस ऑब्जेक्ट्स, ती तर वेगळी गोष्ट आहे, परंतु इव्हन द एक्सपिरियन्सेस ते पण खरं तर दुःखदायकच आहेत. म्हणजे समजा मला
असा विचार आला की आता हा इतका सुंदर धबधबा दिसतोय ना, तर ह्या धबधब्यापाशी गेल्यानंतर मला खूप चांगलं वाटेल. परंतु त्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जे कष्ट करावे लागतील, त्याच्यामध्ये तर कष्ट होईल ना, त्याचे कष्ट होतीलच, नाही का? सो मला नक्कीच. जो काही अनुभव प्राप्त करायचा आहे, तो अनुभव प्राप्त करण्यासाठी जे काही करावं लागेल त्याच्यामध्ये कष्ट आहे. बरं, जो अनुभव त्या क्षणी येतो, तो किती वेळ टिकणार आहे? बरे, अगदी समजा आपलं घर या धबधब्याच्या समोर बांधलं आपण, इमॅजिन, तरी सुद्धा त्या धबधब्याकडे आपण दिवसभर बघत राहणार आहे का? नाही बघू शकत. रात्री झोप लागेल ना. तुम्ही विचार करा की अनंत सुख कसं प्राप्त होईल? अनंत सुख अनंत वस्तूमधूनच प्राप्त होऊ शकतं. जी वस्तू शांत म्हणजे लिमिटेड आहे, जिला अंत आहे, देर इज अ लिमिट. सो फ्रॉम ए लिमिटेड ऑब्जेक्ट, अनलिमिटेड हॅपीनेस कॅनॉट हॅपन. इजंट इट क्लिअर? करेक्ट. त्यामुळे भूतप्रेतांची समजा आपण उपासना केली, तर तिथे कुठेतरी जाऊन डेड एंड मिळेल. नंतर मग दुसरीकडे जाऊन डेड एंड मिळेल. मग असं करत करत शेवटी अल्टिमेटली विल कम आउट ऑफ दॅट मेज दॅट इज कॉल्ड मोक्ष. तोच मोक्षच सगळ्यांना हवा आहे, परंतु त्याची दिशा चुकीची आहे. तर हे कळणं इज कॉल्ड विजडम, आणि धिस विजडम इज इम्पार्टेड बाय आवर स्टडी ऑफ गीता. येस. म्हणून आपण इथे येतो, है ना? परफेक्ट. तर पुन्हा एकदा या मंगळवारी. तोपर्यंत ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.